सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्ष प्रवेशाला आमदार सीमा हिरेंचा विरोध। बडगुजरांवर अनेक गुन्हे, सीमा हिरेंकडून नाराजी व्यक्त। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी काम केल्यानं बडगुजर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई। मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाही। युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अजितदादा मात्र उपस्थित। मनसे युतीबाबत आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागतच करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर उद्या ओवेसी आझमींनाही सोबत घेणार का, संजय शिरसाटांचा सवाल। मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार, तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीत 150हून जास्त जागा लढल्यास फायदा होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही, सर्वेचे निरीक्षण असल्याची सूत्रांची माहिती। वर्ध्यातल्या हिंगणघाट इथल्या नायब तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न। ट्रॅक्टर मालक तरुणाचे तहसीलदार आणि एसडीओंवर गंभीर आरोप। खारघरमधील सेक्टर 35 इथल्या गीतांजली टॉवरला लागली आग। इमारतीच्या 13व्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी। मुंबई, पुणे, रायगड आणि सांगलीत पावसाची संततधार, तर उष्णतेपासून नागरिकांना दिलासा। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा शानदार सोहळा। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजय मिरवणूक, विजेत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी। मध्ये सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं, तर या पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला। यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वतः तर नाराज आहोत असंही सांगितलं होतं। तसंच सोमवारी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार अशा चर्चांना उधाण आलं होतं। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते। यावेळीच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे, गट हा शिंदेचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहींचं देहांत झाले, त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे, हे लेस करून जे असतं ते आमच्याकडे। शेवटचा प्रश्न, काल बडगुजर असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायच्या आधी मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, वरिष्ठ पदाधिकारी जिल्हा, तसं काही तुम्हाला फोन होता का मी मुख्यमंत्र्यांना भेटणार किंवा? नाही, असं नाही, पण असं ऐकायला आलं की धर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांनाच आमंत्रण होतं। मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं का? आज आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब
यांचाच आता फोन होता. त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीनं नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानं दिलेली असते. ठीक आहे, आज पक्ष अडचणीत आहे. लोकांना लाभ हवे आहेत तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात. कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं. होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहिती आहे काय ते कोणी राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत. त्यांना सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही ज्याला काढलेला हा काय जाईल म्हणून. पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही. मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत. ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं. हे आपण बघितलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार आहे. तर सुधाकर बडगुजर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांचं या सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे ते ऐकूयात. ज्या अंतर्गत प्रमोशन काही दिले गेले त्यामध्ये काही सूचना होत्या. त्यामध्ये त्या उघडपणे अनेक लोकांनी बोलून दाखवल्या होत्या. त्या भावना मी पोहोचवण्याचा प्रयत्न संजय राऊतांपर्यंत केले होते आणि त्यामध्ये जे निर्णय झालेत त्यामध्ये 12-15 लोकांची नाराजी होती. ती मी काल उघडपणे बोलल्यानंतर जर ती शिक्षा हकालपट्टीची असेल तर निश्चितपणाने मला मान्य आहे. ते तरी देखील तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? नाही, काही नाही, शांत राहा, वेट अँड वॉच. तर या सगळ्या प्रकरणावर उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. तर सुधाकर बडगुजर यांना पक्षाने हवी ती मदत केली, परंतु भाजपची एक पद्धत आहे, आधी आरोप करायचे आणि नंतर दबाव आणायचा आणि आपल्या सोबत घ्यायचं. त्यामुळे बडगुजरांना वेगळा निर्णय घ्यावा लागत असेल आणि म्हणून पक्षानं त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली असेल, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. देवेंद्रजींच्या सोबतची एक मीटिंग झाली. मला असं वाटतं की कदाचित त्यांच्याकडे ती पद्धत असावी. आधी सगळे आरोप करायचे आणि नंतर माणसाला एका दबावात घ्यायचं, ब्लॅकमेल करायचं, प्रेशराईज करायचं आणि मग आपल्या सोबत घ्यायचं. आता बडगुजरांचा काय निर्णय ठरला हे मला माहीत नाही अजून, परंतु मला निश्चितपणे असं वाटतंय की बडगुजरांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आणि त्यांच्या मुलाची सुद्धा एक केस आहे, या सगळ्यांमध्ये कदाचित खूप जास्त प्रेशर वाढत असावं, ज्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक कुणीतरी पक्षविरोधी कारवाया करायला सांगत असेल किंवा काही वेगळा निर्णय घ्यायला सांगत असेल. आणि ह्याच सगळ्या गोष्टी संघटनेच्या निदर्शनास असल्यामुळे संघटनेतून त्यांच्यावरती ही एक शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. तर याचबरोबर एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. अध्यक्ष राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसेंना थेट इशारा. हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये. शासनाने निर्णय मागे घेतो असं जाहीर केलं राज ठाकरे यांचं वक्तव्य. पण प्रत्यक्षात तसा कोणताही अध्यादेश अजून काढला नाही. पुस्तकांची छपाई सुरू असल्याची माहिती मिळाल्याचा पत्रात राज ठाकरेंनी केला उल्लेख. निर्णयावर घुमजाव करण्याचा सरकारचा डाव तर नाही ना, तर आंदोलनाला सरकार जबाबदार राहील, राज ठाकरे यांचा थेट सरकारवर निशाणा. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलंय, काय माहिती? तर हिंदी भाषेवरून राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत. तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती करू नये असा राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट इशारा देण्यात आलेला आहे. शासनानं निर्णय मागे घेतो असं जाहीर केलं होतं, पण प्रत्यक्षात तसा कोणताही अध्यादेश अजून शासनाने काढलेला नाही
अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी पत्रामध्ये दिलेली आहे। निर्णयावर सरकारचा घुमजाव करण्याचा डाव तर नाही ना, असा देखील प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पुन्हा प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात। प्रणाली, काय अधिकची माहिती? गेल्या अधिवेशनामध्ये आपण बघितला होता की पहिल्या वर्गाला 3 भाषा ज्या आहेत त्या शिकवल्या जातील आणि त्यात हिंदी भाषा ही सक्तीची केली जाईल असं ठरवण्यात आलेलं होतं। या निर्णयाच्या विरोधात मनसेनं मोठं आंदोलन केलेलं होतं। मनसे व्यतिरिक्त इतरही पक्षांनी या संदर्भामध्ये नकारात्मक भूमिका घेतलेली होती की मुलं लहान असतात आणि त्यांना 3 भाषा शिकवण्याचं ओझं जे आहे ते त्यांच्यावर पडू नये आणि मुळातच हिंदी ही एक काही राज्यांपुरती मर्यादित असलेली भाषा आहे आणि त्या भाषेची सक्ती आमच्या राज्यावर करू नये असं मनसेचं म्हणणं होतं। त्या सगळ्या आंदोलनानंतर राज्य शासनानं हा निर्णय मागे घेत असल्याचं तोंडी जाहीर केलेलं होतं, परंतु अजून या संदर्भातला आदेश जो आहे तो काढण्यात आलेला नाही आणि म्हणूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नावे हे पत्र दिलेलं आहे आणि एक प्रकारे त्यांना इशारा दिला आहे की त्यांनी हा त्यांचा डाव तर नाहीये की आदेश त्यांनी अजून काढलेले नाहीये। दुसरीकडे मराठी भाषा हिंदी भाषेची पुस्तकं जी आहे ती सुद्धा छापली जात आहेत, त्यामुळे लोकांना विसर पडल्यानंतर हा मुद्दा पुन्हा आणण्याचा राज्य शासनाचा डाव तर नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित करून जर हा मुद्दा पुढे रेटला गेला तर मनसे तीव्र आंदोलन करेल आणि त्यासाठी राज्य शासन जबाबदार असेल असं सुद्धा या पत्रामध्ये नमूद केलंय। निश्चितच प्रणाली, जर आंदोलन झालं तर राज्य सरकार त्याला जबाबदार असणार असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।